नमस्कार मित्रांनो, मी कमलेश खवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, कोकणातील शिमग्यातील खेळ म्हणजे गावाची शान असते. हे फक्त नाच गाणं नाही, तर परंपरा, श्रद्धा आणि लोकनाट्य यांचा एक संगम असतो. आता खेळ म्हणजे काय? खेळ म्हणजे शिमग्यात सादर होणारे पारंपरिक लोकनाट्य. मित्रांनो, हे खेळ कसे नाचले जातात, कशा प्रकारे त्यांची प्रॅक्टिस केली जाते, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, खरंच एक लोककलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन कसं करावं हे एक उत्तम उदाहरण आहे. अतिशय सामाजिक आणि शैक्षणिक तसेच इतर प्रश्न या लोकनाट्याच्या साहाय्याने नृत्याच्या साहाय्याने सादर केले जातात. हा शिमगा आणि शिमग्यातील खेळ यांची रंगीत तालीम कशी केली जाते हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहू शकता, खास माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी शिमग्याची कशी तयारी केली जाते थोडक्यात वर्णन आहे. मी म्हटलं आहे मित्रांनो की खेळ म्हणजे शिमग्यात पण सादर होणारे पारंपरिक लोकनाट्य. यामध्ये देव, राक्षस, वीर पुरुष, प्राणी, पुराणातील पात्रे यांचे सोंग घेऊन नृत्य, नाट्य सादर केले जाते. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात ही परंपरा जास्त जिवंत आहे. मित्रांनो, खेळांची तयारी कशी होते ती आमच्यासाठी एक पर्वणी होती. लहान असल्यापासून खेळांची तयारी कशी करतात हे आम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे, त्याचा एक भागी झालेलो आहोत. तर खेळांची तयारी अशी होते, गावातील मुलं विविध भूमिका घेतात. म्हणजे काही वेळा सोंग आणतात, त्यात विविध भूमिका घेतात. राक्षस, वाघ, राधाकृष्ण, वीर योद्धे यांची सोंग आणली जातात. म्हणजे काही ती छोटी छोटी नाट्य तयार केली जातात, जी तेथील लोकांचं करमणूक करण्यासाठी. मुखवटे तयार केले जातात, कागद, माती किंवा लाकडाचे मुखवटे. काही ठिकाणी पारंपरिक पिढ्यानपिढ्या चालत असलेले मुखवटेही वापरले जातात. रंगकाम आणि अतिशय सुंदर असे मुखवटे, छान छान मुखवटे तयार केले जातात. रंगीत कपडे, कमरेला पट्टा, पायात घुंगरू, डोक्यावर मुकुट किंवा पागोट. या खेळ नाचण्यासाठी लागणारी वाद्य म्हणजे ढोल, ताशा, झांज. त्याच्या तालावर खेळ सादर केला जातो. आवाज तितका दमदार, तितक्या खेळांची मजा असते. मी म्हटलं होतं की विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विविध प्रश्न यांच्यावर वाचा फोडण्याचं काम या लोकनृत्याच्या साहाय्याने केले जातं. शिमग्याचा सराव कसा केला जातो? शिमग्याच्या काही दिवस आधी रात्रीपासून रात्र जागून हा सराव केला जातो. लोक शेतावर जातात, काही लोक मजुरी करत असतात आणि घरी आल्यानंतर, मजुरी करून आल्यानंतर, शेतातून आल्यानंतर संध्याकाळी ठराविक विशेषतः 8 ते 9 वाजता ही तालीम सुरू होते. या तालिमीत जुने जाणते वयोवृद्ध माणसं असतात, ती नवीन माणसं असतात, छोटी मुलं असोत किंवा इतर लोक असोत, त्यांना सुंदररित्या ट्रेनिंग देत असतात. वयोवृद्ध मंडळी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करत असतात, जेणेकरून पुढच्या पिढीकडे हे नृत्य चालत जाईल आणि पुढच्या पिढीतील लोकांना ते नृत्याची आवड निर्माण होतील. त्यासाठी शिमग्याच्या अगोदर, काही दिवस अगोदर रात्रभर सराव करतात. मध्ये मध्ये करमणूक होण्यासाठी सोंग आणले जातात. आणि खरंच मित्रांनो, ती एक पाहणं, तो सराव पाहणं ही एक पर्वणी असते, जी आम्ही लहान असताना अनुभवलेली आहे. अतिशय सुंदर अशी तयारी असते. विविध प्रश्नावरती, विविध
सामाजिक प्रश्नावरती, शैक्षणिक प्रश्न असो, यांच्यावरती गाणी तयार केली जातात आणि ती गाणी, त्या गाण्यांचा सराव केला जातो, नृत्यांचा सराव केला जातो. अतिशय सुंदर असा हा सराव असतो. गावातील ग्रामदेवतेची पूजा केली जाते. कोकणातील अनेक ठिकाणी जांगळदेव याची विशेष पूजा केली जाते. जांगळदेव कसा असतो ते मी या व्हिडिओच्या मध्ये अगोदर सांगितलेलं आहे. काही गावामध्ये देवाची पालखी काढली जाते. सुरू होणारा शिमगा हा कोकणातील केवळ एक सण नसून तो लोकसंस्कृतीचा जिवंत इतिहास असतो. सामूहिक जीवनाचे मूल्य, प्रतीक आणि समाज घटकांना एकत्र बांधणारी ही एक परंपरा आहे. या सणाची मुळे प्राचीन कृषी संस्कृतीशी रुजलेली आहेत. ऋतू परिवर्तनाच्या काळात निसर्ग, मानव आणि समाज यांच्यातील संतुलन व सहअस्तित्व अधोरेखित करणारा हा उत्सव आहे. होळीची पवित्र ज्वाळा ही अधर्म, अज्ञान आणि नकारात्मकतेचं दहन करण्याचं प्रतीक मानलं जातं. प्रल्हाद होलिकेच्या प्रत्येतून सत्य, भक्ती व नीतिमत्तेचा विजय हा शाश्वत संदेश समाजाला दिला जातो. शिमग्यातील सामूहिक होळी, फेरी, पारंपरिक खेळ, ढोल ताशांचा सूर आणि लोककला ही सर्व घटक लोकशाही, समतेचे व सामाजिक एकोपाचे दर्शन घडवत असतात. कोकणातील शिमगा हा सण ग्रामजीवनाच्या सामूहिक स्मृतीतील रुजलेला आहे. गावातील प्रत्येक घर, प्रत्येक वाडी, प्रत्येक पिढी या उत्सवात सहभागी होत असतात. मीपणातून आपण या पणाकडे वाटचाल करते. मतभेद विसरून लोक एकत्र येतात. मोठ्यांचा, लहानांचा सन्मान राखणे, परंपरेला आधुनिकतेशी जोडणे यातूनच सुदृढ समाजाची पायाभरणी होते. आजच्या वेगवान व्यक्तिकेंद्रित काळात शिमगा आपल्याला एकत्र राहण्याचे शहाणपण, परंपरेतून आधुनिकतेकडे जाण्याचा समतोल मार्ग आणि सांस्कृतिक मुळाशी नाळ घट्ट ठेवण्याचा प्रेरणा देतो. या शिमगा होळीच्या निमित्ताने आपल्या गावात एकता, विश्वास, बंधुभाव अधिक दृढ होवो, तरुण पिढीला संस्कृतीचे भान व सामाजिक जबाबदारी लाभो आणि कोकणातील ही समृद्ध परंपरा अभ्यास व अभिमानासह पुढील पिढीकडे हस्तांतरित हो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. मित्रांनो, या खेळाविषयी, या शिमग्याविषयी बोलायचं झालं तर खूप काही आता आपण बघणार आहोत. आता येणारे दिवस हे शिमग्याचेच आहेत आणि या गावातील शिमगा कसा असतो, गावातील होळी कशी असते, या येणाऱ्या काळात आपण या लोकनाट्य, लोकनृत्य आणि विविध गोष्टीतून आपण शिमगा कसा साजरा केला जातो याची पाहणी करणार आहोतच. मित्रांनो, अतिशय काबाड कष्ट करून थकून येऊन सुद्धा ही लोक अगदी शिमग्याचा सराव, खेळ नाचण्याचा सराव अतिशय आनंदाने करत असतात. अगदी 80 ते 90 वर्षाचे म्हातारे गृहस्थही यात नृत्यात सामील होत असतात. याची अनेक उदाहरणं आमच्या वाडीत असोत, आमच्या गावात आहेत. खरंच मित्रांनो, शिमगा हा सण आपल्या गावाच्या, आपल्या वाडीच्या एकतेचं प्रतीक असतं. लोक हेवेदावे विसरून, मी तूपणा विसरून सगळे एकत्र येत असतात आणि या शिमग्याच्या सरावात सामील होत असतात. त्यानंतर सुरू होतो तो शिमग्याचा अतिशय सुंदर असा खेळांचा सण. मित्रांनो, येणारा शिमगोत्सव तुमच्यासाठी आनंदाचा, भरभराटीचा, सुखसमृद्धीचा जावो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना. आणि येणारा शिमगा सण तुम्ही आनंदात साजरा करा, हीच माझ्याकडून प्रार्थना. तसेच
अगदी गाडी घोड्यातून म्हणजेच गावाला जाताना सांभाळून सगळेजण जा, जेणेकरून आपल्या जीवाला सांभाळून कोणतीही घाई गर्दी न करता सर्वांनी अगदी व्यवस्थित गावाला जा आणि अतिशय सुंदररित्या प्रामाणिकपणे शिमगा साजरा करा, हीच ईश्वराचरणी प्रार्थना. मित्रांनो, अनेक जे युवक आता नोकरीच्या निमित्ताने मुंबईला आलेले आहेत. आता कॉर्पोरेट कंपन्या आहेत, कॉर्पोरेट कंपन्यामध्ये अनेक जण कामाला आहेत. त्यामुळे गणपतीच्या वेळेला गेलं तर शिमग्याला जाता येत नाही अशी परिस्थिती असते. त्याला अनेक मुलं या शिमग्याला जाता येत नाही, तरी पण 1-2 दिवसासाठी कसं तरी करून लोक जात असतात आणि आपापल्या परीने शिमगा साजरा करत असतात. तर येणाऱ्या शिमग्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अतिशय आनंदाने, भक्तिभावाने, एकोप्याने सगळ्या जणींनी शिमगा साजरा करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या लहान मुलांना, तसेच इतर महाराष्ट्रातील जो समाज आहे, इतर प्रांतातील लोक आहेत, त्यांनाही दाखवा, जेणेकरून आपल्या ज्या प्रथा आहेत, आपल्या ज्या परंपरा आहेत, आपल्या ज्या रूढी आहेत आणि ज्या सरस कशा आहेत, सुंदर कशा आहेत, याची सर्वांना माहिती द्या. परत भेटूया एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये. आता आपल्याला शिमगा साजराच करायचा आहे, तर नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.